एकीकडे महायुतीच्या जागा वाटपाचा लोकसभेसाठीचा तिढा अद्याप सुटण्याचं काय नाव घेत नाहीये. अशातच त्यात आता महायुतीची साथ मनसे देणार असल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. मनसेसाठी 1 ते 2 जागा सोडण्यासाठी भाजप आणि शिवसेना सकारात्मक असल्याचं बोललं जाते. महत्वाची बाब म्हणजे दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यासाठी भाजप सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच या संदर्भात दिल्लीला भाजप पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होणार आहे. त्यामुळे मनसे महायुतीकडून आगामी लोकसभा लढवणार का आणि मनसेला दक्षिण मुंबईची जागा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजप आणि मनसे यांच्यात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. दक्षिण मुंबई मतदारसंघ म्हणजे मुंबईचा मध्यवर्ती भाग. दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच दक्षिण मुंबई शिवसेनेसोबत मनसेचंही मोठं वजन आहे. दक्षिण मुंबईतील मोठ्या प्रमाणातील मराठी वोट बँक मनसेच्या बाजूने आहे. गेल्या निवडणुकीतही मराठी वोट बँक मनसेने मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचल्याचंही पाहायला मिळालं होतं. त्यामुळे ठाकरेंना चितपट करण्यासाठी भाजपने मनसेला आपल्यासोबत घेण्याची योजना आखली आहे हे म्हणायला काही हरकत नाही.